तुम्ही जर सांगितलं खरेदी करू नका म्हणजे काय आलं, डायरेक्ट तुम्ही सोने चांदी खरेदी करायचीच नाही. सोनारांनी काय करायचं, आमच्या कारागिरांनी काय करायचं, म्हणजे माणसांनी पगार पण द्यायचा. असं लग्न सराईचं सीझन चालू आहे, ज्यांना गरज आहे ते तर घेतीलच ओके. बरोबर. मग त्यांना तर कुठे ना कुठे आमारच आहे ड्युटीचा. ते तर आहेच, पण आता काय सोनं का खरेदी करू नये पहिले त्याच्यावर सगळेजण विचार करतात का सोनं का नाही घ्यायला पाहिजे. जे सोनं आम्ही 1,48,000 विकतो ते आज 52-54 वर चालले गेले. बरोबर. त्यामुळे गिऱ्हाईक नाही मार्केटला. आणि मोडणारा काय विचार करतोय का भाऊ पुढं भविष्यात सोनं कमी होणार या दृष्टीने मोडणारा सोनं मोडायला निघाला बाहेर. मग तोही कस्टमर हे झाला आहे डिस्टर्ब. त्याच्यामुळे मग विचार करायचा ना, आता घ्यायचं का नाही घ्यायचं. हे आता मोदी सरकार काय करतंय काय नाही ते समजायला मार्ग नाही. मी तुमच्या सांगितल्याप्रमाणे सोन्याचा खरेदीचा लोकांचा जो कौल आहे तो बऱ्याच प्रमाणात कमी आहे आणि मोदी साहेबांना लोकांनी प्रतिसाद देत आहे असं लक्षात येत आहे. मोदी सरकारमध्ये असं लूटमारच चालू आहे समजा. आता तर लोक किधरून गेलेत, पण ते कसं काय येऊन गेलं असं समजा. शक्यतोवर बंद करण्याच्या तदावर लागेल असं सगळ्यांना वर्षभर वाटतं. चालला वर्षभर जर चालू गिरायक झाले करणार का, मग दुसरा पर्याय विचार करून दुसरा बिझनेस स्टार्ट करावा. ही जर गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम ही एक पर्याय म्हणून गव्हर्नमेंटला त्यांनी प्रस्ताव दिला. ठीक आहे, मोदी सरकारचे आता धोरण असेल काही त्यांच्या पायी, पण याच्यामुळे काय आलं पूर्ण सराफ मार्केटला एक मोठं आम्हाला आव्हान सारखं झालं आहे.